माले बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये आहेत. नवतरुण आणि कट्टा बॉईज. रोख रक्कम 55,001 प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 40,001 आणि भव्य दिव्य असा चषक नेण्यासाठी टेम्पो करावा लागेल. एवढा मोठा चषक आणलेला आहे. दोन्ही टीमचा एक टीम मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचा. टीम कट्टा बॉईज आणि नवतरुण क्रीडा मंडळ आपण एक टीम मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये लवकर पाठवायचा आहे. कट्टा बॉईज आणि नवतरुण क्रीडा मंडळ. घोषणा गरजू दे. बोललो जे तेच केलंय करून दाखवले. शिवसेना मना मनातून रे. शिवसेना नसा नसातून रे. शिवसेना मुखा मुखातून रे. शिवसेना शिवसेना मना मनातून रे. शिवसेना नसा नसातून रे. शिवसेना मुखा मुखातून रे. शिवसेना मनगटातून वाहते हे शौर्य शिवबाचे. ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे. हो मिरवले रंगीत झेंडे. हॅलो, जरा सामना लवकर चालू करायचा आहे. आमच्या पाहुण्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला देखील जायचं आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आणि कृपया करून सामना लवकरात लवकर चालू करावा. खेळाडूंना नम्र विनंती आहे की आपण सामना लगेचच सुरू करायचा आहे, कारण आमच्या पाहुण्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला देखील जायचं आहे. याची नोंद घ्यावी. कट्टा बॉईज नवतरुण. या सामन्यानंतर होणाऱ्या सामन्यांच्या जर संघ आले असेल त्यांनी कृपया करून आम्हाला भेट द्यायची आहे. भ्रष्टाचाराचे हात त्यांचे डाव उधळूया. ध्यास प्रगतीचा उराशी ध्येय गाठूया. बोललो जे तेच केलंय करून दाखवले. शिवसेना मना मना
हॅलो. कृपया करून मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तुफान फायटर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य अंडरआर्म्स क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 55,001 आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 40,001 आणि भव्य दिव्य असा चषक आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीरंग बाबा सावंत उपशाखा प्रमुख यांनी केले आहे. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचे आयोजन 3 दिवस सतत सामने चालू आहेत. आजच्या सामन्याचा 3रा दिवस आणि उद्या फायनल होणार आहे. नवतरुण क्रीडा मंडळ आपल्याला देखील एक प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्वरित मॅचला सुरुवात करायची. एक चांगली मॅच नंतर देखील पाहायला मिळेल. सर्वांचं स्वागत आहे. आज निष्ठा चषकामध्ये आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन श्रीरंग बाबा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा. सर्व आमच्या परिसरातील अगदी निष्ठावंत शिवसैनिक, सर्व मान्यवर, सर्व या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि संपूर्ण तुफान फायटर स्पोर्ट्स क्लब आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. आणि या परिसरासाठी देखील कबड्डी देखील खूप चांगलं खेळलं जातं. बॉलिंगसाठी साहिल येतात. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर रोहित, नॉन स्ट्राईक एंडला अमय. यानंतर खुल्या गटातील एक मॅच असणार आहे. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहायचं. यानंतर खुल्या गटातील देखील एक चांगली मॅच सर्वांना पाहायला मिळेल. अगदी अधिरा सत्यविनायक कामोडे, आकाश गुरव इन ऍक्शन मध्ये त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल, शुभम लोखंडे, करण सोडा अशी एक चांगली स्टारकास्ट पाहायला मिळेल. त्यानंतर देखील एक चांगली अँटॉफिलचा संघ आहे. अगदी फैजू त्यांची एक संघ आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, अयन मिरॅकल, साऊथ मुंबईची अगदी खूप चांगली स्टारकास्ट आहे. सुनील बटवाले आणि त्यांची अगदी सचिन टुकरुल घाटी. आज सर्व खेळाडू देखील या फॉर्मॅटमध्ये खूप चांगले खेळते. यामुळे देखील चांगला बॉल अडवला गेला. वेल स्टॉप. नवतरुण क्रीडा मंडळ आपला एक खेळाडू पाठवायचा आमच्यापर्यंत. नवतरुण क्रीडा मंडळ प्लीज थोडं सहकार्य करा. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा साहिल. भव्य दिवस आयोजन आहे जोगेश्वरीमध्ये. आज क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी प्रत्येक खेळ एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळला जातो. या बॉल देखील टॅप केला गेला. एक सिंगल रन मिळेल. फक्त पडद्यावरतीच तुम्हाला बाउंड्री खेळायची. म्हणजे जर तुम्ही ग्राउंड स्ट्रोक खेळला त्याला 4 रन आहेत. जर टॅप केला तुम्हाला मात्र सिंगल रन आहे. विविध भागात विविध प्रकारे क्रिकेट खेळलं जातं. त्यात आज जोगेश्वरीमध्ये आपण आहोत आणि चांगलं आयोजन आज केलंय. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. तब्बल 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील सेमीफायनल, फायनल अगदी पाहायला मिळेल. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतो. क्या बात आहे, क्लास. रोहितने मात्र एक चांगला फटका खेळले गेले. कडक.
रोहितसाठी मग एकनाथ परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जो चौकार लगावलाय आज कडक बाउंड्री पाहायला मिळाली. स्टेप आउट झाली अगदी हलक्या हाताने. याबाबत देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे देखील रन मिळेल सिंगल. इकडे देखील स्टेप आउट झाले. पुन्हा त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी करतील बट तिकडे सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर संपली आहे आणि 7 रन झालेत. बिनबाद 7 धावा. एक चांगली बॅटिंग केली. रोहितने एक चौकार आला त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला बॅटरचा. इकडे देखील आपण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. रोहितने एक चांगली बॅटिंग केली आहे. बॉलिंगसाठी चैतन्य येतात. या बॉलवर देखील मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका पण तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी कीपरने देखील चांगले एफर्ट दाखवले. वेल स्टॉप. तेवढा चांगला थ्रो पण दिला तिकडे. थोडी डगमगले बट बॉल सोडला नाहीये. वेल स्टॉप. वरून तिकडे होते. वेल स्टॉप वरून. चैतन्यच्या मध्ये दुसरी ओव्हर चालू आहे. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 9 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण डॉट बॉल येईल. बॉल थोडासा मात्र फिरला होता बट रन मिळणार नाहीये. यानंतर अधीरा सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल चेंबूर. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. चांगली मॅच असणार ही देखील. अगदी या फॉर्मॅटमध्ये कोण जिंकेल याचा कधी नेम नाही आहे. कारण की छोटं ग्राउंड आहे. छोटा बॉक्स आहे. त्यात रन करायचे आहेत. पहिली मॅच देखील अगदी अमितची एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा स्टेप आउट झाले बट व्हाईट बॉल. एक रनने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड पाहिलं तर 10 रन झालेत. इकडे देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगलने मात्र रन पुढे नेतात. वेल बॅटिंग. अमय आणि रोहित दोघांची देखील चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे आणि एक चांगली बॅटिंग करतात. स्कोर पाहिला आतापर्यंत 11 रन झालेत. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अगदी कीपर तिकडे करण. खूप चांगला बॉल अडवला करणने. वेल स्टॉप.
इकडे देखील आपण पाहिलं तर चेक केलं गेलंय 55,000 रुपये आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 40,000 रुपये. अगदी भव्य दिव्य असं आयोजन 4 दिवस या क्रिकेटचा आपण आनंद घेण्यात त्यामुळे देखील मोठा स्ट्रोक खेळले गेलेत. स्ट्राईक एंडला मात्र तिकडे चान्स होता बट अमयचं लक त्याला थोडी कुठेतरी साथ दिली आहे. रन मिळेल सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. 12 रन झाले 12 विदाऊट लॉस. दोघांनी चांगली पार्टनरशिप बनवली आहे. कुठल्या प्रकारे विकेट गेला नाही आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे बिनबाद. 12 रन झाले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 5 रन. बॉलिंगसाठी सिद्धेश येत आहेत. तिसरी ओव्हर घेऊन या बॉलवर पहिल्याच बॉलवर दांडी उडवली सिद्धेशने. क्लास बॉल पाहायला मिळाला सिद्धेशच्या माध्यमातून. लेग स्टिकला पिचिंग केली, बॉल अगदी वळवला. गुड बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती दांडी उडवली गेली. गुड बॉल. सिद्धेशने एक चांगली विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर रितेश येत आहेत स्ट्राईक एंडला. पाहूयात कशा प्रकारे कामगिरी केलेलं रितेश. पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर नक्कीच सिद्धेशला देखील कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय आणि चांगला बॉल पाहिला गेला त्यामुळे उर्वरित बॉल देखील चांगल्या पद्धतीने हाताळतील. टीम कट्टा बॉईज त्यांच्या विरुद्ध आनंदनगर क्रिकेट क्लब अशी मॅच चालू आहे. नवतरुण क्रीडा मंडळ. चला थोडं फास्ट खेळायचं आहे कारण की 15 मिनिटात तुमची एक इनिंग झाली पाहिजे दोन्ही टीम्स. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सिद्धेश स्ट्राईक एंडला बॅटर. या बॉलवर स्टेप आउट झाले. बॅटची कडा घेतली गेली. एक सिंगल रन मिळेल. चांगल्या फुटवर्क मध्ये बॉलवर पोहोचले आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. रन पाहिलं तर 13. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलर सिद्धेश एक चांगली कामगिरी केली आहे बट न्यू बॅटरमध्ये रितेश देखील चान्स घेत आहेत की रन करणं गरजेचं प्रत्येक बॉलवरती. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती करली की आपण पेनलाइज केलं जाईल. प्रत्येक बॉल नंतर वेळ घ्यायचा नाहीये कारण की अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत. पॉलिसीसाठी पुण्याचा सिद्धेश. या बॉल देखील स्टेप आउट झाले. चांगला फटका खेळले गेलेत. सिंगल रन मिळेल. पडद्यावरून गेल्यावर तुम्हाला एकच रन आहे. पडद्यावर लागणं गरजेचं आहे. इकडे देखील ग्राउंड स्ट्रोक खेळायला मिळतोय. रन मात्र सिंगल मिळेल. गुड बॅटिंग. चांगली बॅटिंग पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून. तिसरी ओव्हर चालू आहे. 15 धावा झाल्यात. 4 बॉल आणि 15 धावा.
इकडे देखील आपण मात्र चेक केलं गेलंय. बॉलिंगसाठी पुण्याचा सिद्धेश इकडे देखील स्टेप आउट झालेत आणि चांगले एफर्ट्स पाहिले गेले. तिकडे बॉल अगदी उंच थोडा फ्लाईट गेला, तिकडे बॉल उडवला आणि रन सिंगल मिळेल. आज आमचे सर्व मान्यवरांचा देखील अगदी मनापासून आभार आहे. आज आमचे लटके साहेब देखील आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. अमयजी आपलं देखील अगदी मनापासून आभार आणि आज सर्व त्यांचा मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार आहे. तीन ओव्हर संपल्यात आणि स्कोर पाहिला तर 17 धावा झाल्यात. वेल बॅटिंग रितेश, रोहितने देखील त्याला चांगली स्टार्ट दिली. अमोल आता मात्र त्याची जबाबा घेतात. शेवटची ओव्हर घेऊन पुण्याचा साईल येतात. एक युवा खेळाडू आहेत आणि आता चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटच्या 6 बॉलमध्ये इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. ग्राफ कुठेतरी थांबवावं लागेल. 17 झाल्यात त्यामुळे 6 ला एक 4-5 रन खर्च करावे लागतील. इकडे देखील मात्र चिकी रन करण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक केला, चान्स घेतला गेला. 1 रन मिळते तिकडे. खूप महत्वाचा रन आहे. महिला माहिती आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये कशा मला रन चालू ठेवणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि अविनाश मुकेश रॉयल. चांगली मॅच असणार. यानंतर देखील व्यावसायिक गटातील सर्व व्यावसायिक खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे, पण बॅटरला मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर गौरीश येत आहेत. रन करणं गरजेचं आहे. गौरीशला कुठेतरी टचअप द्यावं लागेल. स्कोर पाहिलं तर 19 रन झालेत. उर्वरित आपण पाहिलं तर काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. या बॉलवर स्टेप आउट झालेत, बट क्विक स्टंपिंग पाहायला मिळाली. किपर करण, खूप चांगली किपिंग पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. चांगला बॉल गॅदर केला तिकडे आणि चांगलं स्टंपिंग केली तिकडे. न्यू बॅटर रितेश देसाई येत आहेत स्ट्राईक एंडला. कुठेतरी रितेशला मात्र या ओव्हरमध्ये चान्स घेणं गरजेचं आहे आणि 3 बॉल झाले आतापर्यंत, त्यामुळे कुठेतरी टचअप देणं गरजेचं आहे. रितेशकडे देखील क्षमता आहे. उंचीचा फायदा उचलावा लागेल. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच थोडीफार रंगेल. इकडे देखील आपल्याला सिंगल रन मिळेल. 21. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. 21 रन झालेत.
बॉलिंगसाठी आपण पाहतो पुन्हा साईड स्ट्राईक केला रितेश. या बॉलवर स्टेप आउट झाली, चांगला फटका पाहायला मिळतो, कडक राफ्टिंग स्ट्रोक खेळले गेलेत. चांगला बॉल अडवला तिकडे, बट काय फटका खेळले गेले रितेशने. एक चांगला कॉन्फिडन्स होता, प्रॉपर स्टेप आउट झाले, फक्त बॅट समोर चांगली काढली आहे. गुड स्ट्रोक. स्कोर पाहिलं तर 22-22. पाच बॉल मध्ये 22 रन झाले. शेवटच्या बॉलवर सिंगल आला तर 24 टार्गेट येऊ शकतं, बट पवेश शेवटच्या बॉलवरती कशा रन करतील. चला विनंती करेल कट्टाबाई संघ थोडं फास्ट खेळायचं आहे, कारण की अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यानंतर खुल्या गटातील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. अधीरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल. हा बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, नॉन स्ट्राईक एंडला मात्र इकडे चान्स घेतलाय आणि इट इज आउट. बॅटरला मैदान सोडावं लागेल. हा सिंगल रन खूप महत्वाचा होता. 23चं टार्गेट मॅच जिंकायला टीम नवतरुण क्रीडा मंडळ. चला टॉस साठी यायचंय. अधीरा सत्यविनायक कामोडे आणि अविनाश मुकेश रॉयल. अविनाश मुकेश रॉयल कॅप्टन. अविनाश मुकेश रॉयल कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी. समोरचा कॅप्टन आपला उपस्थित आहे अविनाश मुकेश रॉयल. अविनाश मुकेश रॉयल संघ आपण विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं त्वरित. 2 मिनिटांमध्ये जर संघ इकडे उपस्थित नाही राहिला तर नक्कीच पुढील संघाला पुढे चाल देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. अविनाश मुकेश रॉयल. टॉस केला जाईल. एका साईडला अविनाश मुकेश रॉयल, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अधीरा सत्यविनायक कामोडे.
टॉस केला जाईल. मी विनंती करेल मान्यवरांना की टॉस करायचं. आपल्या चांगली मॅच आहे. एका साईडला मुंबईतील अधिर सत्यविनायक कामोटे, अगदी खूप चांगली स्टारकास्ट आहे. राजन प्रजापती आहेत, आकाश भुर्राव, चांगले खेळाडूंची देखील स्टारकास्ट आहे. त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल, आमचे अजित देखील आहेत. आणि अधिरा सत्यविनायक कामोडी संघ टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. यानंतर देखील एक चांगली मॅच असणार आहे. जो टॉस जिंकेल तो फ्री माइंड पहिली बॅटिंग करतोय. काही प्रत्येक टीम कोण चेस करेल, कोणी फ्री माइंड पहिली बॅटिंग करून घेईल. त्यामुळे या ग्राउंडतील टॉस देखील तेवढाच महत्वाचा आहे. करायचं टीम नवतरुण क्रीडा मंडळ, त्यांच्या विरुद्ध कट्टा बॉईज. आज सर्व प्लेयर्स आपले एकाच रंगाची टी शर्ट, आपल्या टीमची टी शर्ट घालून आहे कट्टा बॉईज. 24 बॉल 23 रन करायचे. स्ट्राईक एंडला वरून, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर उझेफ. बॉलिंग साठी धनेश एक चांगले बॉलर आहेत. आणि स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर वरुण. चोवीस बॉल 23 रन करायचे आहेत. पहिल्याच बॉलवर एक चांगला स्वीप, अगदी प्रेमाने फक्त तिकडे दशा दिली आहे आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर सिंगलने खातं ओपन केलंय. फक्त हलक्या हाताने फक्त तिकडे पुश केलं गुस्ट्रोक. वरुणने अगदी खालून फटका खेळले. वरुण या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगली बॅटिंग आहे. क्लास बॅटिंग, म्हणजे जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात पाहायला मिळते वरुण यांच्या माध्यमातून. त्यांना जाणीव आहे की 23 रन करायचे, त्यामुळे अशी सुरुवात करणं गरजेचं आपल्याला. आज निशा चषकाचा आपण पाहिलं तिसरा दिवस आहे. उद्या देखील शेवटचा व अंतिम दिवस असणार आहे. सर्व जोगेश्वरीच्या आपण पाहिलं तर खेळाडूंसाठी देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. 55,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. प्लेयर ऑफ द सिरीजसाठी देखील 5,000 रुपये. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील 2,500 रुपये कॅश प्राईज आहे. आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर 555 रुपये कॅश प्राईज टी शर्ट आहे. इकडे देखील स्वीप घेण्याचा प्रयत्न केला. गुड बॉल. धनेशने बॉल वळवला आणि बॅटरला अगदी टप्पा मागे ठेवला, कारण की ह्याच्या अगोदरचे 2 बॉल कुठेतरी पुढे गेले होते, पण हा टप्पा खूपच मागे ठेवला आणि एक चांगली पिचिंग आहे. गुड बॉलिंग. पुन्हा त्या बॉलिंगसाठी धनेश स्ट्राईक एंडला बॅटर वरुण.
हा बॉल खूपच बाहेर आहे, वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. 3 धावा झाल्यात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते तिकडे. डिक्लेअर रन आहे. चार रन झाले धावफलकावरती. अजून 19 रन करायचे आहेत. वरून एक चांगली बॅटिंग सुरुवात केली आहे, पण त्याच फ्लो मध्ये कामगिरी करावी लागेल, कारण की अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. 23 चा टार्गेट आहे. इकडे देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला. स्टेप आउट झाले. चांगला फटका पाहायला मिळतोय. तेवढी चांगली फिल्डिंग. पाच रन झाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मागे तिकडे रितेशच्या माध्यमातून चांगला बॉल अडवला. ग्राउंड स्ट्रोक होता. स्ट्राईक एंड उजैफ. या बॉलवर देखील एक चांगलं शॉट सिलेक्शन आहे. प्रॉपर कव्हर ड्राईव्ह पाहिला गेला. हलक्या हाताने फक्त ढकलला तिकडे. रन मिळतील 2. अगदी गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि धावफलक दोन्ही पुढे झाले. 7 रन झालेत. गुड स्ट्रोक उजैफ. प्रॉपर टायमिंग होतं अगदी विथ द स्पिन. अगदी हलक्या हाताने बॅटचा फ्लो देखील अगदी हलका वरती गेला. रन दोन्ही पुढे जाईल. 7 रन झालेत. 18 बॉल मध्ये 16 रन करायचे आहेत. टीम नवतरुण क्रीडा मंडळ संघाला 18 बॉल 16. बॉलर अमय येतात बॉलिंग साठी. सर्वच या परिसरातील देखील नागरिक आलेत मॅच पाहण्यासाठी. त्यांचे देखील स्वागत आहे. अठरा बॉल मध्ये 16 रन करायचे आहेत. स्ट्राईक एंडला वरुण आणि युझफ देखील नॉन स्ट्राईक एंडला एक चांगली बॅटिंग केली आहे. त्यांना जाणीव आहे की मॅच मध्ये आपण पहिल्या ओव्हर मध्ये आलोय, बट उर्वरित ओव्हर मध्ये देखील आपल्याला तशी कामगिरी करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एक चांगलं जज केलं गेलं. व्हाईट बॉल आणि रन सिंगलने पुढे जाईल. एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाहीत. अमयला जर मॅच मध्ये यायचं आहे तर विकेट काढणं गरजेचं आहे. त्या जोडीला थांबवावं लागेल. स्कोर पाहिला तर 18-8. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे आणि अमयने मात्र कुठेतरी मॅच थांबवली.
बॅटिंगसाठी न्यू बॅटर करण येतात. विकेट गेल्यानंतर कुठेतरी दडपण असणार आहे, कारण की शॉर्ट सिलेक्शन चुकलं कुठेतरी बॅटर वरुणचं आणि फटका फसला. बॅटची कडा घेतली आणि बॉल स्टंपला जाऊन आदळला, त्यामुळे बॅटरला मैदान सोडावं लागलं. नवीन बॅटर करण येतात, रन करावे लागतील. मॅच दोन्ही संपली, दोन्ही टीमकडे तेवढीच मॅच आहे, कारण की बॉल टू बॉलची देखील या ग्राउंडवर मॅच रंगेल. या बॉलवर स्टेप आउट झाले, चांगला कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे, क्लास, परफेक्ट टायमिंग होता. रन मिळतील 2. कडक फटका खेळले गेलेत करण. या बॉल देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळते. वेल बॅटिंग करण, खूप चांगली कामगिरी करतायत आणि खूप चांगलं फुटवर्क आहे. अगदी प्रॉपर हलक्यात आणि पुढे झाले, अगदी ढकलला फक्त कव्हर्सला. सिंगल रन मध्ये धावलं पुढे जाईल. 11, अजूनही जवळपास 12 रन करायच्या जिंकण्याकरिता टीम नवतरुण क्रीडा मंडळ. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि करणला मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर अक्षय येतात. विकेट गेलेत, रन पण चालू आहेत, बट हे दोन्ही विकेट, एक रनआउट एक बोल्ड आउट झाला, त्यामुळे विकेट सोडून चालणार नाहीयेत. टीम नवतरुण क्रीडा मंडळाचं जिंकायचं आहे तर पार्टनरशिपची गरज आहे आणि कुठेतरी खेळपट्टीवर विकेट ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मिसफील्ड पाहायला मिळते. रन सिंगल मिळेल. धावफलक 1 पुढे जाईल. 12 धावा झाल्यात, अजून 11 रन करायच्यात. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्यात फक्त ढकललं. बॅटर अक्षयने 2 ओव्हर संपल्या, स्कोर पाहिला जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवर. 12 बॉलमध्ये 10 रन करायचे. अजूनही टीम नवतरुण क्रीडा मंडळ संघाला 12 बॉलमध्ये 10 रन करायचे. 13 रन झाले. फलकावर 23 टार्गेट आहे.
12 बॉल 10 रनची गरज आहे. ही ओव्हर जर सेफ आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते कट्टाबाई संघ देखील. पण ही ओव्हर एक 3-4 रनची आली तरी 6 बॉल 7 6 बॉल 6 देखील बघायला मजा येईल. पण या ओव्हरमध्ये रन करणं गरजेचं. टीम नवतरुण क्रीडा मंडळ या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या अगदी हलक्यात अक्षयने. या बॉलवर जर या ओव्हरमध्ये 6 ला 6 जरी आला तरी 6 बॉल 4 देखील चांगली जाईल मॅच. निष्ठा चषकाचा तिसरा दिवस आहे. उद्या देखील अंतिम दिवस आपण पाहणार आहोत. इकडे देखील स्वीप घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांनी लाऊड अपील केली आहे. डॉट बॉल येतोय. इकडे देखील आपण स्टेप आउट झाल्याचा आणि मैदान सोडवं लागेल अक्षयला रनआउटच्या रूपामध्ये. चला मॅच चालू करायची आहे. बॉल टू बॉलची मॅच आहे. 9 बॉल मध्ये 9 रन करायचे आहेत. मॅच अगदी फाईट होताना पाहिले गेली. कुठेतरी बॉल टू बॉलची मॅच आली आहे. 12 बॉल 10 ची मॅच मात्र 9 बॉल 9 वर आली आहे. स्ट्राईक एंडला उजफ आहेत मात्र रन करणं गरजेचं आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला साईल येत आहेत. न्यू बॅटर. हा बॉल आपण खूपच बाहेर. व्हाईट बॉल. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल रन मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि ही मॅच अगदी फिरली आहे.
या बॉलवर देखील चेक केले गेले नवीन बॅटर आपण पाहिलं तर इकडे देखील आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली पंचाकडे अपील केली आहे आणि इट इज आउट रिव्ह्यू घेतला मात्र इथे बॅटरने चांगली ओव्हर पाहायला मिळाली रितेशच्या माध्यमातून अगदी 12 बॉल 10 एक सेफ ओव्हर टाकली आहे गुड बॉलिंग रितेश चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी येण्याचं समीकरण आलंय 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता 6 रन करायचे आहेत नवतरुण क्रीडा मंडळ मॅच मध्ये होतं पण आता कुठेतरी बॅकफुटला गेलं आणि या ओव्हरने पुन्हा एकदा कमबॅक केला अक्षयने अगदी चांगली ओव्हर टाकली आपण तर रितेशने क्लास बॉलिंग सर जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्रत्येक ओव्हर नंतर थोडं फास्ट खेळा बॉलिंगसाठी अमोल इथे 6 बॉल 6 रन करायचे आहेत विनंती करेल थोडं फास्ट खेळा कट्टाबाई संघ विनंती करेल सहा बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत स्ट्राईक रेटला भूषण आहेत पहिलाच बॉल स्टेप आउट झाली सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आपण चान्स घेतलाय 1 रन मिळेल अगदी बॉल टू बॉल मॅच पाहायला मिळेल उजेफकडे देखील स्ट्राईक आहे त्याच्याकडे देखील चान्स आहे कारण की त्यांनी देखील एक टुडी लगावली आहे क्षमता आहे त्याच्याकडे देखील मोठा स्ट्रोक खेळण्याची बट प्रूफ करावे लागले स्वतःला पाच बॉल मध्ये 5 रन करायचे आहेत स्ट्राईक एंडला बॅटर उजेफ बॉलिंग साठी अमय या बॉल देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला 1 रन सिंगल मिळेल तिकडे स्ट्राईक रोटेट केली आहे बॉलिंग साठी पुन्हा एकदा अमय स्ट्राईक एंडला भूषण आहे 4 बॉल 4 रन करायचे खूप चांगली रंगतीये मॅच
या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला, एक चांगली कॅच पकडली तिकडे बॉलर अमयने स्वतः फॉलो द विकेट मध्ये गुड कॅच. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पाहिले तर बॅटर स्ट्राईक एंडला नवीन बॅटर वैभव. 3 बॉल मध्ये 4 रन करायचे आहेत. या बॉलवर मात्र अमयने चेक केलं गेलंय. अगदी फाईट मॅच रंगते. 3 बॉल 4 ला कधीही बाउंड्री येऊ शकते. समोर देखील फिल्डिंग सजवली आहे, सापळं रचलंय, पण त्यातून गॅप काढायचे आहेत. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले पुढे, बट बॉलरने अगदी देखील चालाकी दाखवली. बॉल थोडा अजून वरती टाकला. गुड बॉल. 20 रन झाले. 2 बॉल मध्ये 3 रन करायचे आहेत. अगदी एका दुसरा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे मॅचचा. 2 बॉल 3 क्या बात आहे. पहिलीच अगदी दुसरी मॅचची दुसरी एक चांगली रंगती आहे. 2 बॉल 3 आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर वैभव, बॉलिंग साठी अमय. इकडे देखील अगदी फाईट मॅच होताना पाहायला मिळते. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. बिग फाईट खाटे की टक्कर. भव्यत कोण जिंकेल. उझेपने देखील एक टुडी लगावली आणि स्टार्ट टू एंड खेळतात. म्हणजे ओपनिंगला आले होते आणि अजूनही मॅच वरती अगदी शिल्लक राहिले गेले. एकदा जोरदार टाइम दोन्ही खेळाडूंना आपण प्रोत्साहित करू. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. 1 बॉल 2. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अमय, स्ट्राईक एंडला उजेब. 1 बॉल 2. जिंकणार कोण. या बॉलवर फटका फसला गेलाय. बॉल तर हवेत जातोय आणि अगदी थोड्या वेळासाठी वाटलं की बॉल आतमध्ये येईल का, बट ही मॅच जिंकली गेली आहे. कट्टा बॉईज वेल प्लेड. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळेल अमयच्या माध्यमातून. हार्ड लक टीम नवतरुण क्रीडा मंडळ. श्रीराम